नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय हा भाग पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपल्याला नियोजन म्हणजे काय ही माहिती पाहिजे. नियोजन म्हणजे पूर्व प्लॅनिंग. आपल्या घरी एखादा कार्यक्रम आहे किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये एका स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असेल तर आपण त्याचं पूर्व प्लॅनिंग करत असतो. त्यालाच आपण नियोजन म्हणायचं. ते पूर्व प्लॅनिंग असतं, तेच म्हणजे नियोजन असतं. तर नियोजन हे प्रत्येक व्यक्ती करत असतो. जो विवेकशील व्यक्ती आहे, जो ज्याला विचाराचे स्वातंत्र्य आहे, असा प्रत्येक व्यक्ती त्याच्या जवळील त्याच्या समोरील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी ते नियोजन करत असतात. नियोजनाच्या आधारे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःचा जीवनाचा दर्जा सुधारू शकतो. एक ठराविक काळामध्ये विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हे नियोजनाचा आधार घेत असतात. आपल्या आजूबाजूला आपण जर पाहिलं तर अनेक उदाहरणं आपल्याला अशी दिसतील की जे नियोजन करत असतात. उदाहरणार्थ पाहिलं तर गृहिणी हे स्वयंपाकाचे नियोजन करत असतात. जे विद्यार्थी असतात ते परीक्षेच्या आणि अभ्यासाचं नियोजन करत असतात. त्याच्यानंतर जे शिक्षक असतात ते सुद्धा त्यांना कोणत्या काळामध्ये कोणता अभ्यासक्रम शिकवायचा आहे याचं नियोजन करत असतात. जे कारखानदार व्यक्ती आहेत ते उत्पादनाचं नियोजन करत असतात. जे व्यापारी आहेत ते व्यापारी वस्तूच्या विक्रीचं नियोजन करत असतात. आणि जे नोकरदार वर्ग आहे तो त्याच्या ज्या गरजा आहेत, मर्यादित उत्पन्नामध्ये त्याच्या ज्या गरजा भागवायच्या असतात त्याचं ते नियोजन करत असतात. एवढंच काय तर जे अंतरिक्ष असतात, अंतरिक्ष यात्री हे त्यांच्या प्रवासाचं नियोजन करत असतात. म्हणजेच यावरून आपल्याला काय लक्षात येते की नियोजन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये केलं जातं. प्रत्येक व्यक्ती हा नियोजन करत असतो. म्हणून नियोजन ही एक व्यापक संकल्पना आहे. जर आपल्याला ठराविक काळामध्ये विशिष्ट उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्याला आपल्या जवळील एकूण सर्व शक्ती, एकूण सर्व संसाधनं या सगळ्यांचा पुरेपूर उपयोग साधणं आवश्यक आहे. आणि ते साधन ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग पुरेपूर करून घेण्यासाठी आपल्याला नियोजन करणे आवश्यक असतं. नियोजनाच्या आधारेच आपण ठराविक उद्दिष्ट ठराविक काळामध्ये गाठू शकतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी नियोजन करत असतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक देश, प्रत्येक कुटुंब, हे प्रत्येक समाज हे सगळेजण नियोजनाचा आधार घेऊन आपल्या स्वतःच्या जीवनमानामध्ये आणि देशाच्या विकासामध्ये सुद्धा नियोजन हे करत असतात. म्हणजे नियोजन ही एक महत्वपूर्ण तंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. नियोजनाच्या तंत्राच्या आधारेच प्रत्येक देश विकास साधत असतो. जे विकसित देश आहे किंवा अविकसित देश आहे किंवा विकसनशील देश आहे हे सर्वजण नियोजन हे करत असतात. नियोजनाच्या आधारेच विकास साधत असतात. अविकसित देश किंवा विकसनशील देशांना तर नियोजन हे एक आर्थिक विकासाची गुरुकिल्लीच आहे. म्हणजे एक आर्थिक विकासाची चावीच आहे ज्याच्या आधारे ते देश विकास करू शकतील. असं महत्व आहे नियोजनाचं. त्या आधारे प्रत्येक देश विकास साधत असतो. मग अशा या नियोजनाच्या संपूर्ण बाबीचा अभ्यास होणे गरजेचे आहे. आज आपण या नियोजनाच्या संपूर्ण घटकांचा अभ्यास करूया. तत्पूर्वी आता आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय पाहूया. आर्थिक नियोजन म्हणजे पैशाच्या बाबतीत केलेलं नियोजन. म्हणजे देशांच्या विकासासाठी जे महत्वपूर्ण घटक आहे ते आहे आर्थिक विकास, आर्थिक नियोजन. तर या आर्थिक नियोजनाची व्याख्या अशी केलेली आहे शास्त्रज्ञांनी, ती आहे की आर्थिक नियोजन म्हणजे अशी एक आर्थिक संघटना आहे की ज्या आधारे देशातील एकूण उद्योगधंदे यांना एकक स्वरूपामध्ये संचलित करून ज्याच्या आधारे देशातील जनतेच्या राहणीमानामध्ये विशिष्ट काळामध्ये देशातील जनतेच्या राहणीमानामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी देशातील उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर उपयोग
करून घेण्याच्या पद्धतीलाच आपण नियोजन म्हणतो. देशाच्या आर्थिक नियोजन म्हणजे काय की आर्थिक नियोजन म्हणजे अशी एक विशिष्ट संघटना असते, त्या संघटनेच्या आधारे देशातील उद्योगधंद्यांना अशा प्रकारे संचलित केलं जातं की ज्याच्या आधारे विशिष्ट काळामध्ये त्या देशातील जनतेच्या राहणीमानामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी देशातील एकूण संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या पद्धती जी पद्धत वापरल्या जाईल त्यालाच आपण आर्थिक नियोजन असे म्हणतो. तर या व्याख्येवरून आपल्याला काय लक्षात येते, इथे जनतेच्या किंवा त्या देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे आणि त्याचा आधारे देशातील जनतेच्या राहणीमानामध्ये सुधारणा घडवून आणणे हे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील सर्व संसाधनांचा पुरेपूर उपयोग व्हायला हवा आणि हा पुरेपूर उपयोग करण्यासाठी हे कार्य पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी एक विशिष्ट संघटना स्थापन केली जाते आणि त्या संघटनेच्या आधारे देशातील उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर उपयोग कसा करून घ्यायचा हे ठरवलं जातं आणि ते उपयोग करून घेण्याची जी पद्धत वापरली जाते ते ठरवण्याची कशा प्रकारे आपण विकास साध्य करणार आहोत देशाचा ते ठरवण्याच्या पद्धतीलाच आपण नियोजन म्हणतो. म्हणजे उद्दिष्ट काय आहे, जनतेच्या लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणणे म्हणजे देशाचा विकास घडवून आणणे हे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपलब्ध असलेली देशातील संसाधनं कोणती आहेत, किती प्रमाणात आहे याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे आणि हा पुरेपूर उपयोग कशा प्रकारे करून घेण्यासाठी एक विशिष्ट मंडळ स्थापन केलं जातं आणि ते मंडळ काय करत असतं, ते मंडळ ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे नियोजित करत असतं की आपल्याला देशातल्या संसाधनाच्या आधारे जनतेचा कशा प्रकारे विकास घडवून आणायचा आहे, जनतेच्या जीवनमानात कशा प्रकारे सुधारणा घडवून आणायची हे कोण ठरवत असतं, हे नियोजन मंडळ ठरवत असतं. तर ते नियोजन मंडळ ठरवणं म्हणजे काय, ते विशिष्ट पद्धती अवलंबतात. विशिष्ट पद्धती म्हणजे देशातील उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी देशातील जे उद्योगधंदे आहेत, जे संसाधन याची पुनर्रचना करतात. म्हणजे आपल्याकडे नेमकं काय कशा पद्धतीने आपल्याला विकास साध्य करायचा आहे त्यासाठी आपण देशातील संसाधनाचा कशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो याचा विचार ते नियोजन मंडळ करत असतात. म्हणजे एक विशिष्ट मंडळ देशामध्ये ठरवलं जातं आणि ते नियोजन करत असतात. आर्थिक नियोजन करत असताना एक विशिष्ट मंडळ स्थापन केलं जात असतं देशामध्ये, ज्याला पूर्ण हक्क असतो देशाचा आर्थिक नियोजन करण्याचा. आणि दुसरं कधी कधी सरकार सुद्धा आर्थिक नियोजन करत असतं. तर हे जे दोन्ही मंडळ आहेत हे दोन्ही पण आर्थिक नियोजन करत असतात. आर्थिक नियोजन करत असताना त्यांना देशातील उपलब्ध संसाधनाची पुनर्रचना करून घेत असतात. ती पुनर्रचना म्हणजे देशातील उपलब्ध संसाधनांना व्यवस्थितपणे त्याची रचना करतात आणि त्याचा महत्तम उपयोग कशा प्रकारे घेता येईल याचा विचार ती संघटना करत असतात. तर ही पहिली व्याख्या होती आणि त्याचा अर्थ होता की आपल्याला आर्थिक नियोजन काय असतं. दुसरी अशी व्याख्या आहे की देशातील एक विशिष्ट सत्तेने राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण पाहणी करून त्या आधारे देशामध्ये कोणत्या भागामध्ये कोणते उत्पादन घ्यायचे आहे, किती प्रमाणात घ्यायचे आहे आणि त्याचे वितरण कशा पद्धतीने करायचे आहे याचा यासाठी जाणीवपूर्वक घेतलेले जे निर्णय असतात त्या निर्णयालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. म्हणजे इथे या व्याख्येवरून आपल्याला काय कळतं की देशामध्ये एक विशिष्ट सत्ता असते किंवा त्या सत्तेने देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी केलेली असते आणि त्याचा अभ्यास करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास ती संघटना करतात आणि त्याच्या आधारे आपल्याला कोणत्या भागात कोणतं उत्पन्न घ्यायचं आहे, कोणत्या भागात कोणतं उत्पन्न चांगलं राहील घेणं, कोणत्या भागात कोणत्या उत्पन्नाचं वितरण कशा पद्धतीने करायचं आहे, उत्पन्न किती प्रमाणात घ्यायचं आहे याच्या आधारे देशाचा विकास साध्य करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी जे जाणीवपूर्वक चांगले निर्णय घेत असतात त्या संपूर्ण निर्णयालाच आपण नियोजन म्हणतो. ही दुसरी व्याख्या आहे. ही आपल्याला लक्षात आलीच असेल. तर
तिसरी अशी एक व्याख्या आहे जी भारतातील नियोजन मंडळाने केलेली आहे. नियोजन मंडळ म्हणजे काय की देशामध्ये जे नियोजन करत असतं, आर्थिक विकासाचं जे नियोजन करणारं मंडळ असतं ते एक विशिष्ट कमिटी ती बनवलेली असते, त्याला आपण नियोजन मंडळ म्हणतो, की ज्याला देशाच्या आर्थिक नियोजनाचा अधिकार दिलेला असतो. त्याच नियोजन मंडळाने नियोजनाची एक व्याख्या केलेली आहे. ती अशी आहे की एक विशिष्ट सामाजिक उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी देशातील उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या पद्धतीलाच आपण नियोजन म्हणतो. देशातील ठराविक सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा महत्तम उपयोग साध्य करण्यासाठी जी पद्धती अवलंबली जाते त्या पद्धतीलाच आपण नियोजन असे म्हणतो. ही व्याख्या भारतीय नियोजन मंडळाने केलेली आहे. तर नियोजन हे आपल्याला समजलेलं आहे की नियोजन हे आर्थिक विकासासाठी खूप आवश्यक आहे आणि नियोजनाच्या आधारे आर्थिक विकास साध्य होत असतो. प्रत्येक देशामध्ये अशाच प्रकारचं आर्थिक नियोजन हे केलं जात असतं. तर नियोजन मध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की नियोजनाला एक उद्दिष्ट असतं. ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण नियोजन करत असतो. उद्दिष्ट नसेल तर नियोजन शक्य नाही. तर नियोजनामध्ये उद्दिष्ट असतं आणि तो उद्दिष्ट कशाचं असतं? देशाच्या आर्थिक विकासाचं, देशामधील लोकांच्या राहणीमानामध्ये बदल घडवून आणणे, देशातील राजकीय क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणे, देशाच्या सामाजिक स्थितीमध्ये बदल घडवून आणणे, असे अनेक उद्दिष्ट त्याच्यामध्ये असू शकतात. तर नियोजनाला उद्दिष्ट असतं. उद्दिष्टाशिवाय नियोजन हे पूर्ण होऊ शकत नाही. तर नियोजन म्हणजे आपल्याला लक्षात आलेलं आहे की देशातील लोकांच्या राहणीमानामध्ये किंवा देशामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर उपयोग घडवून आणण्याच्या पद्धतीलाच आपण नियोजन म्हणतो. देशातील आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी देशातील उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी जी पद्धती आपण उपयोगात आणतो त्याच पद्धतीला आपण नियोजन असे म्हणतो. तर या नियोजनासाठी अनेक नियोजनाचे पैलू आहेत, त्याचे उद्दिष्ट आहेत. ते आज आपण पाहूया की नियोजनाची कोणकोणती उद्दिष्टे असतात. पहिलं उद्दिष्ट असं आहे की नियोजनामध्ये 3 क्रिया होत असतात. नियोजनामध्ये योजना आखली जाते. योजना म्हणजे प्लॅनिंग, की एक प्रकारची कागदावरती अशी प्लॅनिंग केली जाते की आपल्याला आर्थिक नियोजन करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला कोणत्या घटकाला महत्व द्यायचं आहे, कोणत्या घटकाचा विकास घडवून आणायचा आहे. जसं आरोग्य आहे, शिक्षण आहे, सामाजिक रचना आहे किंवा उत्पादनामध्ये किंवा संरक्षणामध्ये असे विविध घटक आहेत देशामध्ये. तर आपल्याला सगळ्या घटकांचा विकास घडवून आणायचा आहे, पण एकाच वेळी सगळ्या घटकांचा विकास घडणे शक्य नसते. तर नियोजनामध्ये योजना तयार केली जाते की आपण हे जे विकास घडवून आणायचा आहे ते कोणत्या पद्धतीने करायचं आहे. आपल्याला शेतीचा विकास कधी घडवून आणायचा आहे, आधी संरक्षणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी कोणते बदल आवश्यक आहे, शिक्षणासाठी कोणते बदल आवश्यक आहे. तर अशा या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी योजना तयार करणे आवश्यक असते. म्हणजे नियोजनात पहिलं काम काय होत असते? योजना तयार करणे. त्या योजना कोण तयार करत असतं? नियोजन मंडळ तयार करत असतं. तर नियोजन मंडळ पहिले योजना तयार करतात, नंतर ती योजना कार्यान्वित करतात म्हणजे अंमलबजावणी करतात त्या योजनेची. त्यावर प्रोसेसिंग होते म्हणजे सगळीकडे त्या पद्धतीने जे योजना तयार केल्या त्या पद्धतीची अंमलबजावणी सगळ्या भागात केली जाते देशात. त्यानंतर त्या योजना किती यशस्वी झालेल्या आहेत याचे मूल्यमापन केले जाते की आपण जे योजना आखलेल्या आहेत, ज्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत त्या योजनेची यशस्वीता किती आहे, ती योजना किती यशस्वी झालेल्या आहेत याचं मूल्यमापन केले जात असते. त्याच्यानंतर ह्या योजना हे जे 3 कार्य करत असतात, हे 3 कार्य कोण करत असतं? नियोजन मंडळ तयार करत असतं. नियोजन मंडळ हे 3 कार्य करतं किंवा कधी कधी जे सरकार असतं त्याचं आर्थिक त्यांना हक्क दिलेले असतात नियोजनाचे, ते मंडळ हे कार्य करत असतात. तर त्यानंतरचं उद्दिष्ट असं आहे की नियोजनाला उद्दिष्ट असतं. नियोजन हे
बिना उद्दिष्टाचं शक्य नाही होत. उद्दिष्टच नसेल तर नियोजन कशाचं करायचं आहे, बरोबर आहे की नाही. उद्दिष्ट नसेल तर नियोजन शक्यच नाहीये. म्हणून एक ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण नियोजन करत असतो. उद्दिष्टच नसेल तर नियोजन कशाचं आहे. म्हणून प्रत्येक नियोजनाला उद्दिष्ट हे असतं. मग हे उद्दिष्ट कधी सामाजिक उद्दिष्ट असतात, म्हणजे समाजात बदल घडवून आणण्यासाठी घडवून आणण्यासाठी ठराविक उद्दिष्ट ठरवल्या जात असतात. कधी राजकीय बदल घडवून आणण्यासाठी उद्दिष्ट ठराविक असतात. कधी आर्थिक स्वरूपाचे बदल घडवून आणण्यासाठी ठराविक उद्दिष्ट ठरवले जात असतात. तर उद्दिष्ट हे सामाजिक असू शकतात, राजकीय असू शकतात किंवा आर्थिक सुद्धा असू शकतात. आणि हे जे उद्दिष्ट आहेत, या उद्दिष्टांना ठराविक कालावधी असतो. कारण हे उद्दिष्ट ठरवलेले आहेत, पण ते कोणत्याही काळामध्ये पूर्ण करण्याचे असं नसतं. त्याला एक ठराविक बंधन असतं की आपल्याला हे उद्दिष्ट ठराविक काळामध्ये पूर्ण करायचं आहे. म्हणून प्रत्येक नियोजनाला उद्दिष्ट असतं आणि उद्दिष्ट हा ठराविक कालावधीमध्येच पूर्ण करायचे असते. ह्या दोन बाबी महत्वपूर्ण आहेत. त्याच्यानंतर हे जे नियोजन आहे, हे नियोजन देशाच्या आर्थिक विकासासाठी केलेले असते. देशाचा आर्थिक विकास त्यातून साध्य करायचा हे त्याचं महत्वपूर्ण उद्देश असतो. आर्थिक नियोजनाचा महत्वपूर्ण उद्दिष्ट काय, देशाचा विकास साध्य करणे. त्यासाठी देशाचा जे उपलब्ध संसाधनं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या पद्धतीलाच आपण आर्थिक नियोजन असे म्हणतो. त्यासाठी आर्थिक नियोजन हे कशासाठी केले जात असते, आर्थिक नियोजनाचा महत्वाचा उद्देश काय आहे. आर्थिक नियोजनाचा महत्वाचा उद्देश हाच आहे की देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे. आणि आर्थिक विकास घडवून आणत असताना या देशातील जे सत्ताधारी सरकार आहे किंवा जे नियोजन मंडळ आहे, या नियोजन मंडळाला अनेक वेळा उत्पादन घटकांमध्ये हस्तक्षेप करावा लागतो. जे विविध उत्पादन साधनं आहेत, जे कारखाने आहेत, या साधनांमध्ये सुद्धा त्यांना स्वतःला हस्तक्षेप करावा लागतो, त्याची पुनर्रचना करावी लागते. तर हा हस्तक्षेप कधी कधी सरकार यांच्यामध्ये जे बदल घडवून आणू इच्छित असते, कधी ते प्रत्यक्षपणे बदल घडवून आणल्या जातात, कधी अप्रत्यक्षपणे त्यामध्ये बदल घडवून आणल्या जात असतात. तर असे हे नियोजनाचे विविध पैलू आहेत की नियोजनाला उद्दिष्ट असतं, त्याला ठराविक कालावधी सुद्धा असतो. नियोजनाला ठराविक कालावधीमध्ये आपल्याला हे उद्दिष्ट गाठायचं, अशा प्रकारे त्याला कालावधी असतो. आणि या नियोजनामध्ये 3 कार्य होत असतात. ते होत असतात योजना तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याचे मूल्यमापन करणे. हे 3 कार्य नियोजनात केली जातात. आणि ते कोण करत असतात, जे नियोजन मंडळ असतं ते नियोजन मंडळ हे कार्य पूर्ण करत असतात. आर्थिक विकास घडवून आणणे हे नियोजनाचे महत्वपूर्ण उद्दिष्ट असतात. आणि हे जे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट असतात हे कधी आर्थिक, कधी सामाजिक आणि कधी राजकीय उद्दिष्ट सुद्धा यामध्ये असू शकतात. तर आर्थिक नियोजन यावरून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की देशाचा विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक नियोजन हे महत्वपूर्ण बाब आहे. आणि देशातील नियोजन मंडळ त्यासाठी योजना आखत असतात आणि त्या योजनेवर ते अंमलबजावणी करत असतात. संपूर्ण देशामधील उपलब्ध उत्पादनाच्या संसाधनाचा वापर करून ते या योजनांची अंमलबजावणी करतात आणि त्यातून देशाचा विकास साध्य केला जात असतो. हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर आता आपण यानंतरचा भाग जो आहे, आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे, कोणकोणत्या प्रकारे आर्थिक नियोजन केल्या जात असते, कधी याचे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्टे वेगवेगळे असू शकतात, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात हे आपण यानंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत.